हॅलो, कसे आहात? आता मी इकडनं वॉशिंग सेंटरमध्ये आलो आहे. इकडनं व्हिडिओ बनवतो आहे. आता माझ्या लाईफमध्ये आता जरा खूप जास्त प्रॉब्लेम चालले आहेत. आता 21 वर्षाचा आहे. अजून 21 वर्षाचा आहे. गरीब फॅमिलीतून आहे. प्रॉब्लेम तर असणारच माझ्या लाईफमध्ये. लगभग सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात या वयाच्या एजमध्ये, 21 वर्षाच्या एजमध्ये, 21-23मध्ये. तर तेच आहे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. सगळ्यात मेन प्रॉब्लेम तर तेच आहे की पगार कमी आहे. मी जे वॉशिंग सेंटर काम करतो 12,000 रुपये पगार आहे. कमाई कशी वाढेल ते जे समजत नाही मला. बिझनेस करू काय करू तेच समजत नाही आहे. दुसरे प्रॉब्लेम आहे की ते रिलेशनशिपची प्रॉब्लेम आहे. की कोण मुलगीशी भेटत नाही, काय बोलावं आता. आणि इकडे आजूबाजूला कपलला बघतो आता कधी आजूबाजूला फिरतात तेव्हा राग येतो खूप. भेटत नाही त्यांना भेटणं. आणि जानबूजकर मग फरक पडत नाही पण जानबूजकर हे माझ्या समोर येतात ना कपल वगैरे, त्याच्यामुळे माझा दिमाग फिरतो जरा खूप. मला चांगलं फिरू पण शकत नाही. पार्कमध्ये जातो, गार्डनमध्ये मस्त विचार करतो खुल्या आसमानमध्ये हवा काय. मला आजूबाजूला हे फिरत असतात किस वगैरे काय काय करत असतात की चांगलं फिरता पण येत नाही. एकदम ऑकवर्ड सिच्युएशन होतं. मला खूप अजीब वाटतं ते सगळं. रेल्वे स्टेशनला जातो तिकडे पण सगळं म्हणजे बीचवर जातो तिकडे पण असतात ते. मला जिकडे जाऊ तिकडे जसं मला पण हे सगळं करायचं मला भेटत नाही कोण म्हणून तर मला राग येतो आहे खूप. कारण की मला पण कोण भेटलं असतं जीएफ वगैरे तर शायद मी पण हेच केलं असतं. तर आता आहे नाही तर कोण मला यांना बघून राग येतो जाम. आणि माझ्याकडे टाईम पण नाही आहे. दिवसभर तर इथे मी वॉशिंग सेंटर असतो, रात्री मग घरी जाऊन झोपतो. माझ्या टाईमला जेवतो वगैरे तर टाईमच नाही आहे. आणि एवढं काम करून पण पगार कमी भेटतो, हा पण एक प्रॉब्लेम आहे. मला ते कामच सही वाटत नाही. बघू आता काय करायचं ते. आणि दुसरं माझी हेल्थ. म्हणजे मी एकदम ठीक आहे, हेल्दी आहे. पण माझी बॉडी एवढी हात वगैरेची मसल एवढी कमी आहे ना, काय बोलावं आता. मसल वाढवायचे, हाताचे काम करायचे, पण ते पण जिममध्ये जावं लागेल. खूप सारं डाईट म्हणजे खूप सारं खायला प्यायला लागेल, चांगलं जेवायला लागेल. ते सगळं करायचं आहे. ते पण कसं करू समजत नाही आहे. ते जिममध्ये जाण्यासाठी पैसे नाही आहे. ते रिचार्ज भरायला पैसे नाही आहे. जिममध्ये काय जावं आता. वायफाय लावलं आहे ना, त्याच्यामुळे रिचार्ज भरत नाही मी. बाकी हेच प्रॉब्लेम आहे. काय म्हणून आता ते 21 वर्षाचं काढीन याचं पण सोल्युशन काढीन. हार नाही मानणार. आयुष्यभर रडत नाही बसणार. करीन काय ना काय ते करीनच. बाकी बात आहे रिलेशनशिपची तर मला उमेद आहे की कोणाला मी तर पसंत येईलच. कोण ना कोण तर येईलच माझ्या जीवनामध्ये. असं नाही आहे की कोणालाच मी पसंत येणार नाही आणि मी म्हणजे आयुष्यभर एकटा राहील, असं नाही होणार. मला उमेद आहे. ही पण उमेद आहे की मी खूप पैसे कमी आणि एक स्वतःचा बंगला घेईल. माझं स्वप्न आहे एक मोठा स्वतःचा बंगला घ्यायचा आणि एक 7 सीटर कार घ्यायची. नवीन सेकंड हँड कुठली पण चालेल. एकच पाहिजे फॅमिलीसाठी, एक बंगला आणि एक कार बस. हेच स्वप्न आहे माझ्या. एकदा ते स्वप्न पूर्ण झालं ना मी कधी काम नाही करणार. तोपर्यंत काम तर करावंच लागेल. काही बात नाही, करेन मी.